शेतकऱ्यावर जे कर्ज झालेलं आहे ते शेतकऱ्यांनी कुठे फॉरेन ट्रिपा मारून कर्ज केलेले नाही. गेल्या काही महिन्यात आपल्या महाराष्ट्राला कोणाची नजर लागली काय माहिती. जे पीक शेतकऱ्यांनी 4-4 महिने कष्ट करून शेतात पिकवलं होतं ते आज कमराभर पाण्यात दिसतंय. ज्या जनावरांना पोटच्या पोरासारखा जीव लावला होता ती जनावर गोठ्यात मरून पडली. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नुसतं शेतीवर डिपेंडेंट नाही राहायचं म्हणून ज्यांनी शेतीला जोड व्यवसाय चालू केला होता, कोणाची पोल्ट्री फार्मिंग होती, कोणाची बकरी होती, त्यांचं आतोनात करोडोंचं नुकसान झालं. शेतकऱ्याने आजपर्यंत जेवढं काही सगळं उभं केलं होतं सगळं एका पाण्यात वाहून गेलेलं आहे. आणि शेतकऱ्याने जर सरकारकडे धावा केला तर शेतकऱ्याला पंचनाम्याच्या नावाखाली काहीतरी चिल्लर भेटतंय आणि 5 किलो गहू 5 किलो तांदूळ मिळतोय. मी आजपर्यंत अशी व्हिडिओ कधीच बनवलेली नाही, पण आज विषय माझ्या शेतकरी राजाचा आहे. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे, तुमचं तोंड सारखं बातम्यांमध्ये कितीतरी असे दृश्य दिसतंय जे हृदय पिळवटून टाकतील, पण सरकार मात्र शांत आहे. शेतकऱ्यावर जे कर्ज झालेलं आहे ते शेतकऱ्यांनी कुठं फॉरेन ट्रिपा मारून कर्ज केलेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही आणि निसर्ग पण शेतकऱ्यावर कोपलाय म्हणून ते सगळं कर्ज झालेलं आहे. काही महिन्यांआधी जेवढा कांदा निघला अवकाळी पावसामुळे निम्मा कांदा चाळीमध्ये जायच्या आतच सडला. एवढं सगळं करून पण शेतकऱ्याचा कांदा बाहेर पाठवण्याच्या ऐवजी सरकारने निर्यात बंदी लागू केली. आज 5 महिने झाले शेतकरी कांदा सांभाळतोय, निम्म्याच्या निम्म्या चाळी खाली बसलेल्या. भाव आहे तेवढाच. मला सरकारला एवढंच म्हणायचं, जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी खरंच काही करायचं असेल तर फक्त शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या मान्य करा. तुम्ही तेवढं शेतकऱ्यासाठी फक्त करू शकता. बाकी आमचा शेतकरी स्वाभिमानी, शेतकरी रस्त्यावर जरी आला तर स्वाभिमानीनेच खाणार तो. आज जो शेतकऱ्याचा दिवाळी दसरा दुःखात आहे, पिकवणाऱ्याचा दिवाळी दसरा दुःखात आहे, तर खाणाऱ्यांचा पण काय सुखात नाही जाणार. आणि माझे शेतकरी मित्रांना एवढंच सांगणे, हेही दिवस जातील, थोडासा धीर धरा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, त्यांच्या जीवाकडे लक्ष द्या.